असे कपडे वापरते। नाही ग, पण त्यात ना एक बनियन पण होता म्हणून। बनियन होय? अहो ते ना ती माझ्या आत्ते भावाची आहे। काय तो 2 दिवसापूर्वी आला होता की नाही, तर तो ठेवून गेला वाटतं चुकून। हो का? तुम्ही चहा घ्या ना, हे घ्या। काय झालं तात्या? चहा कावेरी सारखा नसेल झाला चहा, आणि मला येतही नाही कावेरी सारखा चहा करायला। ती घरात आल्यापासून मी एकदाही चहा केला नाहीये तात्या। तिच्या हातच्या चहाची, जेवणाची, तिची मला इतकी सवय झाली की कुठे असेल का? न्यूज कळली मला, कावेरी म्हणे फरार झाली। वा, कळली का? म्हणजे छान। मग तर काय, यावंच लागलं। बच्चा बघ, शेवटी आपल्या मनासारखंच झालं की नाही। म्हणून म्हटलं की रत्नमालाचा उतरलेला चेहरा तरी बघून येऊ, तेवढंच आपल्या मनाला समाधान, नाही का? पण जे काही झालं ना ते चांगलंच झालं, नाहीतरी ती कावेरी सगळीकडे आपली पुढे 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 करत बसायची ना। चांगली अद्दल घडली तिला। बच्चा अगं, मला कळल्या ना, मला काय करू आणि काय नको असं होत होतं। मला इतकं टेन्शन आलं होतं, काय सांगू मी। सुवर्णाताई, मोहितांच्या घरचे प्रॉब्लेम्स आहेत ना, तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये। आणि मुख्य म्हणजे कावेरीने कुठलाही गुन्हा केला नाहीये। बघा काकी, तुमचं ना हे असं असतं। आता त्या कावेरीवर तुम्ही एवढा विश्वास ठेवलात आणि तिने काय केलं, हे असं। म्हणून मी म्हणतेय की उगाच बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायचाच कशाला। हो ना, आणि एवढी मोठी जबाबदारी तुम्ही तिच्यावर सोपवली, तिने काय केलं? तुमच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेली। आता एवढी मोठी जबाबदारी होती तर माझ्या बच्च्याच्या खांद्यावर द्यायची ना। माझ्या बच्च्याने सगळं कसं अगदी व्यवस्थित मॅनेज केलं असतं, आणि आता काय, गेली तुमच्या हातावरती तुरी देऊन। तरी बरं तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले, नाहीतर काय, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं, अशी गत झाली असती तुमची। बस, माझा 100% विश्वास आहे काकूंवर। ते असलं काही करणं शक्यच नाही। देव जरी खाली येऊन मला म्हणाला ना, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार। या सगळ्या प्रकरणात काकूंना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते, आणि ती व्यक्ती कोण आहे हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही।